खऱ्या अर्थानं जे लक्ष्य आहे ते खास श्रीवर्धनवरून आलेली टीम आरुष 11 बोर्ली संघास कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय हे प्रेक्षकांना बघायचं आहे। तर दुसऱ्या साइडला टॉस जिंकला रोशन साई चिद्रन या टीमनं टॉस जिंकला। 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या। आरुष 11 बोर्ली टीमचा एक्स्ट्रा खेळाडू अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, या गोष्टीची नोंद घ्या। बोर्ली टीमचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे, कारण की आज दोन्ही टीम कडे लक्ष असेल। मॅचला होते सुरुवात। पहिला चेंडू शॉटम पुल करण्याचा प्रयत्न वेगाने जरूर टाकला बॅटिंग साठी। पहिला चेंडू अगदी तेजस पाटीलचा होता। पाटेकरचा आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक वेगवान गोलंदाज, सातत्याने आपण पाहिलं तर आपल्या टीम साठी ओपनिंग गोलंदाजी तो नेहमी घेऊन येतो। इब्राहिम हलक्या हाताने करण्याचा प्रयत्न केला, रिजन मध्ये चेंडू पकडला, फेकी केली जाते, 1 रन चोरीची कंप्लीट केली जाते। शक्तीपेक्षा युक्ती बरी आणि सध्या तीच युक्ती वापरली इब्राहिम। सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला ओपन करत होता, ज्यानं 2 चेंडू मध्ये 1 धाव केली आहे आणि अजिंक्य आता मात्र स्ट्राइक वरती येतोय। आरुष 11 बोर्ली टीम श्रीवर्धन वरून खास या मैदानामध्ये ती दाखल झाले। सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं आम्ही स्वागत करतो। मात्र या मॅच मध्ये आता रोशन साई चिद्रन संघ खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने खेळ करतोय, कारण की पहिल्यांदाच हा संघ रोशन साई चिद्रन या संघाच्या समोर आलाय। पहिली मॅच खेळली जाते ही खऱ्या अर्थाने या दोघांमध्ये ही दुसऱ्या गटातील पहिली मॅच। यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर बॅटीवरती सरळ जरूर आला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तोपर्यंत मात्र चेंडूने घातली आहे सीमारेषा, 4 धाबेसाठी जातोय चौकार। एक वाजून 2 मिनिटांना पहिला चेंडू या मॅचचा टाकण्यात आला। संपूर्ण तंतोतंत माहिती आमचे दोन्ही स्कोरर खऱ्या अर्थानं लिहून ठेवतात, ही चांगली गोष्ट आहे। अजिंक्यसाठीचा चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं कट होतोय, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, ही गोलंदाजी तेजसची आहे। खऱ्या अर्थानं तेजस ओळखला जातो या अचूक टप्प्यासाठी, हाईट फॅक्टरचा त्याचा विचार केला जातो। अशा पद्धतीने हाईट फॅक्टर असलेला गोलंदाज 5.5 फुटाच्या गोलंदाजाचे चेंडू 6 फुटावरून खाली टाकले जातात आणि अशा वेळी त्याच्या समोर अजिंक्यसारखा फलंदाज उभा असताना तो कशा पद्धतीने खेळ करेल। क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय। डावकुऱ्या हाताचा खेळाडू सध्या मात्र अजिंक्य स्ट्राइक वरती, थोडा सात मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटीवरती सरळ आलेला नाहीये खेळाडू। आपण पाहिलं तैनात आहे, चेंडू गॅदर करतो, 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात। सिंगल डबल वरती विश्वास ठेवलाय। पॉवर प्लेचं षटक सध्या मात्र चालू आहे। आरुष 11 बोर्ली टीम साठी खूप महत्वाची मॅच असेल हे। मात्र दुसऱ्या साइडला याच दरम्यान बलिराम पाटील टोंडरे यांचं देखील मैदानावरती शुभ आगमन झालंय। त्यांच्या समोर चंद्रकांत पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय। यांचं सहर्ष स्वागत या आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। बलिरामजी पाटील आणि चंद्रकांतजी पाटील पुढे खेळण्याचा प्रयत्न, अगदी हलक्या हाताने ड्राइव्ह केलाय, पुश करो खुश रहो, अगदी 1 सिंगल धाव कंप्लीट केली आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकाची खऱ्या अर्थाने तुत्तू मेमे संपली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती। 8 लॉस ऑफ दी 0 विकेट। पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी 8 धावा स्कोर कारवरती इब्राहिम आणि अजिंक्य ही पहिली ओपनिंग पेअर आरुष 11 बोर्ली टीमची मैदानामध्ये दाखल झाली आणि तदनंतर पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा स्कोर कारवरती गोलंदाजीसाठी दाखल झाला नितेश गडगे। ओव्हर क्रमांक 2 मध्ये येल्लो आर्मी मध्ये टीम तुम्ही पाहताय। रोशन साई चिद्रन टीम ज्या पद्धतीने या मॅच मध्ये गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये राहिले, कौतुक जरूर तेजसचं केलं जाईल। मात्र दुसऱ्या साइडला अजिंक्य देखील मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, कारण की त्याची बॉडी लँग्वेज आणि त्याचे हावभाव बरंच काही सांगतायत। फुल टॉस चेंडू घेऊन काढला, खेळाडू आहे, विकेटचं पतन होत आहे।
बॅटिंग करत असताना अजिंक्य जातोय माघारी आणि आरुष 11 बोर्ली टीमला भेटतोय पहिला धक्का. आई गावदेवी माझी माऊली गेला. दुसरा अजिंक्य तोंडलेकर मैदानामध्ये दाखल होतोय. अप्रतिम कॅच रोहनने पकडली. सरळ बॅटीने ड्राइव्ह केला होता, लेफ्ट केला होता चेंडूला. आपण पाहिलं सरळ जिथे खेळाडू उभा होता सरळ त्याच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. लेफ्ट हँडेड बॅटर गेल्यानंतर राईट हँडेड बॅटर मैदानामध्ये पाठवलाय. कॅप्टन खऱ्या अर्थानं थोडासा हुशार दिसतोय. या देखील आपण पाहिलं ऑन दी टो फटका घेऊन काढला. खेळाडू आहे अगदी अडवण्याचा प्रयत्न चांगले राहिले. बॅकअप होता मिडॉनचा खेळाडू अगदी वेगानं येऊन हा चेंडू पर्यंत झेप मारली. मात्र अखेरीस एक धाव कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 9 लॉस ऑफ दी 1 विकेट. आरुष 11 बोर्ली टीमची ही धावसंख्या आहे आणि सध्या स्ट्राईकला इब्राहिम आहे. स्क्वेअर किक करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय काय, वेगानं निघून जातोय काय. एखादे गोलंदाज गोलंदाजी करत असताना चेंडू एवढ्या वेगानं टाकतात की चेंडू टाकतात की रगरगत्या आगीचे निखारे टाकतात हेच समजत नाही. कारण की त्यांच्या गोलंदाजीमधून निघारे चेंडू खऱ्या अर्थानं एखाद्या तोफखान्यातून जसे गोळे निघावे त्या वेगानं ते निघून जातात. अप्रतिम गोलंदाजी निकेश गडगेची तुम्ही पाहताय. पुन्हा वेगवान टाकलाय. सुरेख फटका निघून जातोय बेधडक सडक वरती. इब्राहिमच्या बॅट मधून येतोय धमाका. हॅलो. याच दरम्यान आपण वेल्यात वेल काढून इथे उपस्थिती दाखवली ते प्रतीक शेठ ढोंगरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी सन्मान चिन्ह पुरस्कृत केलेत. युवा सेना पनवेल विधानसभा संघटक आणि उमेशजी ढोंगरे इथून रजा घेत असताना त्यांचे मी या शृंखलेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. त्याच दरम्यान दिलीप शेठ फडके पेरणा एंटरप्राइजेसचे ऑनर यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज या शृंखलेसाठी आर्थिक पाठबळ लागले. त्यांचे सुपुत्र नक्कीच प्रणित दिलीप शेठ फडके व्यासपीठावरती उपस्थित आहे. यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. व्हॉट अ स्ट्रोक इब्राहिम. अप्रतिम. मागचा पाय वाकवला, बसला, मग चोपला, झोपला फटका. अप्रतिम स्ट्रोक. काय फटका खेळलाय. रिप्ले टेलिकास्ट बघा पुन्हा एकदा. मागचा पाय वाकवला, बसला, चोपला, झोपला फटका. अप्रतिम स्ट्रोक. इब्राहिम सांगतोय मी जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत मॅच मध्ये दम आहे आणि हा मॅचचा हुकमी काय. बिगिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी अप्रतिम राहिले. निकेश सांगतोय भाऊ मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. व्हॉट अ कमबॅक यार, व्हॉट अ कमबॅक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. एका साइडला षटकार, दुसऱ्या साइडला डॉट बॉल. एका साइडला बोर्ली टीम, दुसऱ्या साइडला चिल्ड्रन टीम. मॅच मध्ये मजा येईल. कुठेही जाऊ नका, जोडून रहा फॉर्च्यून इव्हेंट सोबत. ग्रामस्थ मंडळ चषक डोंगराचा पाडा या स्पर्धेसोबत. तोपर्यंत ऐकूयात सुमधुर संगीत. देव पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपले देखील सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम वासुदेव पाटील. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या अगदी 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 21. ओव्हर क्रमांक 3 दाखल झाला सध्या मैदानामध्ये. आपण पाहिलं तर विघ्नेश देशेकर ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल होतोय. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग मी म्हणेल आरुष 11 बोर्ली टीम साठी झाली आहे सध्या इब्राहिमची. अजिंक्य पहिला चेंडू अगदी टॅप फटका बॉक्स क्रिकेटचा खेळून काढला. खेळाडू आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाईल. आता स्ट्राइक वरती येतोय. ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये एक रंग दिला तो अर्थातच इब्राहिम. ओव्हर क्रमांक 3.
विकेट घेण्याचा प्रयत्न, बॅटरीची लिडिंग एज, विकेटचं पतन. ज्या खेळाडूंना या मॅच मध्ये आग लावली तो बॅटर इब्राहिम जातोय माग. देखील सहर्ष स्वागत. राजू शेमटी आणि विश्वजित कदम सॅरॉन कंपनीचे कर्मचारी आहेत, यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या फक्त 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विघ्नेश देशेकरनं या मॅच मध्ये एक मोठ्या फलंदाजाला चले जावचा इशारा केला. तो इब्राहिम फलंदाज ज्याला माघारी पाठवलं. भरतजी ढोंगरे यांचं शुभ आगमन झालं. आपले देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत पाहुणे भाऊ पावशे साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. भाऊ म्हात्रे, नक्कीच भाऊ म्हात्रे साहेबांचं सहर्ष स्वागत. रामचंद्र रंधवी यांचे देखील शुभ आगमन झाले. आपले देखील सहर्ष स्वागत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला, अर्थातच प्रथमेश तोंडलेकर. विघ्नेश देशेकरची गोलंदाजी मध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, फक्त धाव 1 दिली आहे. यावेळी देखील वाईड शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केला, वॉट अ फिल्डिंग. काय घडलंय? कदाचित चेंडू आपण पाहिलं तर हातामध्ये जरूर होता, पण रनआउट हा मिस होतोय. 1 धाव, मी म्हणेल एक चोरीची धाव, जी नशिबाची पण देखील बोलू शकता. संघाची धाव संख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 2 to go. अप्रतिम चेंडू, गुडलेन स्पॉट वरून बॅट स्विंग होते, चेंडू अगदी निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. गोलंदाजी करत असताना विघ्नेश देशेकरनं आतापर्यंत गोलंदाजीमध्ये अचूकता दाखवली आहे. तब्बल 5 चेंडू मध्ये 2 धावा खर्च करून 1 विकेट घेणारा विघ्नेशचा आता शेवटचा चेंडू येईल. 23 धाव संख्या, 23 ऑन अ स्कोर कार्ड. यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढला सर्रासपणे. आजही या यॉर्कर वरती भल्या भल्या फलंदाजांच्या नांग्या टेकल्या जातात. तो यॉर्कर बाहेर काढला. ओव्हरची समाप्ती होते. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 23, लॉस ऑफ दी 2 विकेट्स. फक्त 8 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 धावा, विकेट आली 1. तिसरी ओव्हर 2 धावा, विकेट आली 1. याच दरम्यान महेश दगडू फडके यांचं देखील शुभ आगमन झाले मैदानावरती. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राकेश पाडेकरच्या विरोधामध्ये फटका खेळून काढला आहे खेळाडू. विकेटचं पतन होतंय. फलंदाज आणखीन एक माघारी जातोय. बॅटर गॉन. महेश दगडू फडके, त्यांच्या समवेत केतन फडके हे मान्यवर आपण पाहतो व्यासपीठावरती प्रस्थान करताना. आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नवीन बॅटर दाखल होतोय, रुपेश चांदोलकर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. याच दरम्यान कृष्णाजी पाटील पडगे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. एक दानशीर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. कृष्णाजी पाटील पडगे यांच्या माध्यमातून नेहमीच पाहतोय आपण. त्यांचं देखील शुभ आगमन झालंय व्यासपीठावरती आणि नक्कीच आपण स्थानापन्न होताना आपण बघितलं त्यांना. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्ही पाहिला. जिथे ड्राइव्ह केला होता फटका आपण पाहिला तर लॉंग ऑफ रिझन मध्ये अक्षरशः हा चेंडू मात्र हात स्ट्रेच करून अडवला गेला.
या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले 25-25. राकेश पाडेकरनं आतापर्यंत गोलंदाजीमध्ये चेंडू टाकले 2, धावा दिल्या 2, विकेट घेतली 1. पुन्हा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी जातील का? जागा सोडली, लालच बुरी बात आहे. एकाच धावेवरती समाधान, 1 सिंगल धाव. टीमची धाव संख्या अगदी 26 या आकड्यावरती. केतन डोंगरे अगदी माझ्यासोबत जोडलाय स्कोरच्या भूमिकेमध्ये. विवेक डोंगरे देखील जोडलाय माझ्यासोबत अगदी स्कोरच्या भूमिकेमध्ये. दोघांच्या माध्यमातून जी माहिती सांगितली जाते, पहिला चेंडू कधी पडतोय, कोणी किती धावा दिल्या, कोण मॅन ऑफ द मॅच आहे, सगळ्या गोष्टींची तंतोतंत माहिती या दोन्ही स्कोरच्या माध्यमातून पोहोचवली जाते. या दोघांचं कौतुक करेल. चेंडू पडतोय, गती परिवर्तन, बॅटच्या बॉटम एजला, धाव घेऊ की नको, तोपर्यंत नॉन स्ट्राईकचा बॅटर सांगतोय नको, वेट करूयात, कारण की आतापर्यंत चेंडूचा खेळ तब्बल झालेला आहे 5 आणि संघाची धावसंख्या आहे जैसे ते वैसे, शांत संयमी 26-26. शांत राहिलाय का आरुषी 11 बोर्ली टीम? होय, प्रेक्षक बोलते थोडा शांत दिसतोय आणि आता हात खोलावे लागतील. डेड बॉल जरूर असेल, गोलंदाजाला थोडासा अडथळा आला. बऱ्याचदा आपण पाहिलं तर जेव्हा टप्पा तुम्हाला ठाऊक नसतो कुठे टाकायचा आहे, थांबणं महत्वाचं आहे, पुन्हा मागे जायचं, नव्यानं सुरुवात करायची. चेंडू आधीच गेला, बॅट नंतर फिरली, एकीकडे नजर, दुसरीकडे बॅट, तिसरीकडे चेंडू. आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीने ओव्हर क्रमांक 4चा देखील खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. लॉस ऑफ दी 3 विकेट. बॅटिंग करते आरुषी 11 बोर्ली संघ. नक्कीच आपण पाहू शकाल व्यासपीठावरती बसलेले आमचे किसनाशेठ पाटील, सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते. तर आपण बोलूया सत्कार समारंभाकडे. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचा इथे सत्कार केला जातो. अतिथी देवो भव, सर्व मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. तर भाऊ म्हात्रे, नितलस, रफिक नाईक, लेबर सप्लायर्स यांचा इथे सत्कार केला जातो. मी आयोजकांना विनंती करतोय की या आपण सामना चालू असू द्या, जरा पाहुण्यांचा इथे सत्कार केला जाईल. भाऊ म्हात्रे, नितलस, लेबर सप्लायर्स आहेत, त्यांचा इथे सत्कार केला जातोय. आमचे आयोजक मुकुंद फडके, त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र वैभवजी म्हात्रे आणि रामचंद्र रंधवी आंबेगावचे. भाऊ म्हात्रे यांचा इथे सत्कार केला जातोय. आमचे आयोजक मुकुंद फडके यांच्या शुभ हस्ते. नंतर वैभव म्हात्रे यांचा देखील, रामचंद्र रंधवी, रामचंद्र रंधवी यांचा इथे सत्कार केला जातोय. वेलात वेल काढून आलेले पाहुणे आणि नक्कीच इथून रजा घेताना त्यांचं मी आभार व्यक्त करतो. रामचंद्र रंधवी यांचा इथे सत्कार केला जातो आणि ते सुद्धा इथून रजा घेतात, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. अप्रतिम फटका, अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय 4 धावेसाठी. या चौकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये थोडीशी चकाकी आली आहे, जी 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. विघ्नेश देशेकर सध्या गोलंदाजीसाठी मार्गस्थ झाला. तब्बल त्यानं 2 चेंडू हाताळलेत, ज्यामध्ये एक चौकार जरूर आलाय आणि सध्या बॅटिंग करत असताना रुपेश, ओ सुरेख फटका, सरळ बॅटीने बॉल बॅक ड्राइव्ह निघून जातोय, रुपेशच्या बॅट मधून येतोय एक महत्वाचा गोल्डन षटकार. थँक्यू डीजे. याच दरम्यान आलेले मान्यवर आपण बघितलं. भाऊ म्हात्रे, नितलस यांच्या माध्यमातून या शृंखलेसाठी खऱ्या अर्थानं आर्थिक पाठबळ म्हणून 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलंय. त्यानंतर रामचंद्र रंधवी आंबे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईजचं पाठबळ. आणि आपण पाहू शकाल व्यासपीठावरती बसलेले आमचे डोंगरेपाडचे मान्यवर महेशजी दगडू फडके यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं खऱ्या अर्थानं आर्थिक पाठबळ आलंय. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थाने किसना शेठजी पाटील
यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल तब्बल 5,000 रुपयाचं खऱ्या अर्थानं आर्थिक पाठबळ आलाय. त्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. वळूया मॅचकडे. याला बोलतात टिट फॉर टिट, टिट फॉर टॅट. कारण की ज्या पद्धतीने या आधीच्या चेंडूवरती षटकार आला रुपेश चांदोलकरच्या बॅटमधून, तदनंतर विघ्नेश देशेकरनं लगेच क्लीन बोल्ड केलं आणि चले जावचा इशारा केला. संघाची धावसंख्या अगदी 39 या आकड्यावरती स्थिर आहे. 39 धावसंख्या. आता तब्बल चेंडू बाकी आहे, शेवटचे 2 चेंडू. 4 चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे. सूरज कांबळे दाखल झाल्या मैदानामध्ये. त्यासाठी यॉर्कर, वाईडिश यॉर्कर, थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर, हातापासून बाहेर, शरीराच्या थोडासा बाहेर, रिच ऑफ द बॅटर. आणि तदनंतर हा देखील डॉट बॉल येतोय. आणखीन एक शेवटचा चेंडू, मी म्हणेल या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. बिगिट करण्याचा प्रयत्न अगदी निघून जातोय स्विंग करत विकेट किपरच्या हातामध्ये, जिथे डॉट बॉल येतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात आला. प्रथम बॅटिंग करत असताना आरुष 11 बोर्ली संघानं धावसंख्या केली 39 आणि 40 धावेचं आव्हान दिलंय चिद्रन टीम. रोशन साई चिद्रन या टीमला 40 धावेचं आव्हान. टॉस साठी श्री मलंग बाबनजे आणि गव्हाण आई गावदेवी 11 टीम. दोन्ही कॅप्टनला विनंती करेल टॉस साठी या श्री मलंग बाबनजे टीम आणि आई गावदेवी 11 गव्हाण टीम. चला लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल या आपण दोन्ही संघाचे संघ नायक आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. तर आमचे मान्यवर असतील सत्कार मूर्ती, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ता आपण पाहू शकाल किसनाशेठ पाटील यांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांचा इथे सत्कार करण्यासाठी मी आमचे नक्कीच आदरणीय भगवान शेठजी ढोंगरे यांना विनंती करतोय. आदरणीय किसनाशेठजी पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या शृंखलेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ योगदान दिलंय. किसनाशेठजी पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. भगवान शेठजी ढोंगरे यांच्या शुभ हस्ते आदरणीय किसनाशेठजी पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. तर पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे भरतजी ढोंगरे. भरतजी ढोंगरे या आपण. भरतजी ढोंगरे यांचा इथे सत्कार केला जातोय. प्रेरणा एंटरप्राइजेसचे ऑनर आदरणीय किसनाशेठजी पाटील इथून आपण रजा घेताना पाहतोय, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि सत्कार समारंभ पाहतोय आपण भरतजी ढोंगरे यांचा इथं केला जातोय. तसेच पुढचे सत्कार मूर्ती असतील बलिराम पाटील टोंडरे, आपला देखील सत्कार केला जाईल. या आपण बलिराम पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर सत्कार केला जाईल चंद्रकांत पाटील टोंडरे, या आपण देखील. चंद्रकांत पाटील यांचा इथे सत्कार केला जातोय. तदनंतर पुढचे सत्कार मूर्ती असतील खऱ्या अर्थाने प्रेरणा एंटरप्राइजेसचे ऑनर दिलीप शेठ फडके यांचे सुपुत्र प्रणित फडके, ज्यांनी तब्बल या शृंखलेसाठी 2,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ दिलं. प्रणित फडके यांचा देखील सत्कार केला जाईल. प्रणित फडके यांचा देखील सत्कार केला जातोय. आणि पुढचे सत्कार मूर्ती असतील खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी तब्बल 2,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ दिलंय ते म्हणजेच महेश दगडू फडके
यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. महेश दगडू फडके, कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. 40 धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलं गेलं. चिल्ड्रन टीम कशा पद्धतीने या आव्हानाला समोर जाते, काय घडतंय काय बिघडतंय, पहिल्या इनिंगचा आवाज तुम्ही ऐकला आणि सेकंड इनिंगची कहाणी ऐकूयात अर्थातच साई पाटील याच्या वाणीमधून. तर हॅलो, याच दरम्यान केतन फडके यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. आयोजकांच्या वतीने केतन फडके आपला देखील सत्कार केला जाईल. या आपण केतन फडके यांचा इथे सत्कार केला जातो. जे मुख्य आयोजक आमचे आकाश फडके यांचे बंधू आहेत, त्यांचा इथे सत्कार केला जातोय. तर श्रीमलंग वामजे आणि गव्हाण दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेक करून घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. थँक्यू सुनीलजी गोंदली आणि थँक्यू किरण मस्कर. तर नेक्स्ट मॅच गव्हाण आणि त्यांच्या विरोधात वावंजे संघ. तर दोन्ही संघाचे संघनायक शेवटचा अंतिम पुकारा आहे, कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. आता थोडासा विलंब झालाय, आणखीन जर विलंब केला तर मगाशी विलंब झाला. 5 षटकांची मॅच ही 4 षटकांची खेळवण्यात आली. जर एक संघ आला तर दुसऱ्या संघाला पेनल्टी आणि दोन्ही आलं तर टॉस होतील आणि दोन्ही जर उशिराने आले तर मॅच फक्त 4 षटकांची होईल. ह्याची दक्षता दोन्ही टीमनं घ्यायची आहे. फटका तर सजवलाय क्षेत्ररक्षक होता, परंतु जजमेंट करत असताना विद्युत तारा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तिथे जजमेंट करत असताना थोडीशा अडथळे त्याला देखील आले आणि झेल ड्रॉप झाला आणि चेंडू सीमा पार देखील गेला आणि मिळतात त्या 4 धावा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय कडू आणि केतन कडू ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धापळकावरती. पॉवर सर्कलचं पहिलं षटक राज पैरे हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज आहे, जवळजवळ 14-15 पावलांचा त्याचा रणअप देखील पाहायला मिळतो. इथे फटका सजवलाय, आता प्रॉपर टायमिंग, दर्शक फक्त पाहत राहील. चेंडू जाईल तो सीमा रेषा पार. षटकार. नेक्स्ट मॅच गव्हाण संघाचा संगणक आणि वावंजे संघाचा संगणक आमच्या दिशेनं येताना. तर आपण पाहिलं पहिल्या फेरीमध्ये पाटणोळी आणि उमरोली संघ उशीर आला तेव्हा मॅच फक्त 4 षटकांची आपण पूर्ण केली. इथे देखील फटका चांगला आहे, अप्रतिम चेंडू आणि त्यावरती प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. ताकद दाखवली आणि बॉलला पाठवलं ते स्वीपर कव्हरच्या बाहेर चौकारासाठी. षटकारानंतर चौकार. केतन कडू आक्रमक फलंदाज आहे. हॅलो, तर नक्कीच आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा अंतिम सामना असेल. गव्हाण विपक्ष वामजे या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल करतील ते आमचे नक्कीच भरत ढोंगरे यांच्या शुभ हस्ते. लगेच आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. वावंजा संघाने नाणेफेक जिंकलाय. काय फटका सजवला ह्या ठिकाणी. सामना लवकर फिनिश करण्याच्या मूडमध्ये आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात आणि खास करून ह्या फलंदाजचा बोलबाला नेहमीच ह्या विभागामध्ये आपण पाहिलाय. आणि काय फटके त्यानं दाखवले. 2 षटकार 2 चौकार. आतापर्यंत वैयक्तिक 4 चेंडू आणि 20 या आकड्यावरती खेळत असताना केतन कडूला आपण पाहतोय. विस्फोटक शैलीचा फलंदाज आहे आणि ती शैली तो दाखवत असताना इथे देखील शॉर्ट पिच चेंडू फुल तर केला. क्षेत्ररक्षक आता तैनात आहे. आता चुकी होणार नाही आहे, कारण की सुरुवातीला चुकी झाली, जेल ड्रॉप झाला आणि त्याचा परिणाम आपण पाहू शकाल. 20 धावा त्यानं 4 बॉलमध्ये कुठल्या आणि त्यानंतर तो बाद जरूर झालाय, परंतु ज्या प्रकारचा स्टार्ट अपेक्षित होता आपल्या टीमला तो स्टार्ट त्यानं मिळवून दिलाय. 21 ह्या आकड्यावरती पहिला धक्का लागलाय आणि षटक देखील ह्या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालंय. समीकरणाचा विचार केला तर 40 धावसंख्या बनवायची आहे ती
5 षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये निम्म्याहून अधिक पल्ला या ठिकाणी पार केला. त्यामध्ये महत्वाचं योगदान राहिलं ते केतन कडूचं आणि तो झाला बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आविष्कार पाटील असेल ती खूप दुरून आलेला बोरली संघ जो भरपूर प्रवास करून अगदी श्रीवर्धनम वरून तो प्रवास करून इथपर्यंत आला आणि आल्यानंतर फलंदाजीमध्ये सुरुवात चांगली केली होती. आणखी जर आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये काहीसा प्रयत्न आपण पाहिला. अप्रतिम फटके आपल्याला पाहायला मिळाले. इब्राहिमला आपण पाहत होतो त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आपण पाहिले होते परंतु तो जसा बाद झाला त्यानंतर बरेचसे डॉट बॉल्स आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धपळकरती 21 पाहायला मिळते. 19 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू शेष आहेत ते तब्बल 24 चेंडू. समीकरण सोपं झालंय. अगदी धावेपेक्षा चेंडू जास्त शेष आहेत ते पाहता आता सामना सोपा झालाय तो रोशनसाई चिंद्रण या संघासाठी. अजिंक्य हा गोलंदाज अजिंक्य इथे देखील फटका चांगला आहे. आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलंय ते सीमा रेषा पार. रिव्ह्यू वेस्ट हाईट साठी जरूर रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. पंचांकडनं या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या दिशेनं आता रेफर झाला हा डिसिजन. षटकार तर आलाय परंतु चेंडूमध्ये उंची किती आहे याची पाहणी सध्याच्या घडीला सलामीर फलंदाज अजय कडूच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की नौका आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आविष्कार पाटील आणि अजय कडू ज्यानं दुसरा चेंडू फेस केला. पहिल्या बॉलवरती त्यानं सिंगलनं आपला अकाउंट ओपन केला होता आणि त्यानंतर दमदार षटकार. नो बॉल. यस, पंतकडनं नो बॉलची खूण आपण पाहतोय आणि आता फ्री हिट देखील असेल. तर म्हणा हा देखील चेंडू निघतोय तो लॉंग स्टॉपच्या दिशेनं पाठलाग होतोय परंतु चेंडू वेगानं सीमा रेषा पार. लेग बाईटचा पंचांचा इशारा. मिळतील धावा 4 आणि 4च्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते आता 32 आकड्यावरती. फक्त गरज आता 8 धावसंख्येची. अजिंक्यला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. हा सामना मात्र लवकर संपण्याच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय. आयोजकांसाठी जमेची बाब असेल कारण की वेळ बचत व्हावा हे त्यांना देखील माहित होतं परंतु प्रेक्षक जो क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आला आहे. आज सुपर संडे आपण पाहतोय. प्रेक्षकांना अगदी रफ अँड टफ सामने पाहायचे आहेत. सामना कोणीही जिंको परंतु अंतिम टप्प्यापर्यंत सामना रंगायला हवा अशी अपेक्षा प्रेक्षक वर्ग वर्तवतो परंतु तसा सामना पाहायला मिळत नाहीये. चौकारच्या मदतीनं आणखी विजयाच्या समीप येत असताना तो पाठलाग करणारा रोशनसाई चिंद्रन संघ दादागिरी दाखवली. खरं तर टीम चिंद्रननं इथे धाव घेण्याची संधी नाहीये. आणखी इनफिल्ड मध्ये तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या हातामध्ये हा बॉल विसावला होता. 36 धावा. याच दरम्यान सत्यजित कदम आणि राजू सेमटी आयोजकांचे मित्र आहेत त्यांचे देखील व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस, मान्यवरांचं आगमन आणि मान्यवरांचं स्वागत करत असताना अजयला आपण पाहिलं त्याच्या बॅट मधनं अगदी हा फिनिश करणारा षटकार. विजय फटका आला आणि सामना जिंकला त्यानं MSD स्टाईलनं. आणि सामना जिंकत असताना जरूर जवळजवळ 9 विकेट आणि उर्वरित 3 षटकं राखून हा सामना जिंकलाय. याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रगती ट्रान्सफरचे हॉनर भरतजी डोंगरे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय आणि इथून ते रजा घेत असताना मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. सत्यजित कदम आणि राजू शेमटी यांचं इथे शुभ आगमन